दुसरीकडे नगरपालिकेच्या भरारी पथकानं जप्त केलेल्या रकमेप्रकरणी सहकार मंत्री सुभाष देशमुख हे आता अडचणीत सापडलेले आहेत। लोकमंगल मल्टीस्टेट बँकेच्या रकमेचे तांत्रिक रिपोर्ट मागवण्यात आलेत। केंद्र सरकारच्या कंपनी नोंदणी विभागाकडून अहवाल आल्यानंतरच पुढची कारवाई करणार असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलंय। तोपर्यंत लोकमंगलचा खुलासा स्वीकारणार नाही आणि पैसेही परत मिळणार नाहीत असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। त्यामुळे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे। उमरग्यात देशमुख यांच्या लोकमंगल समूहाची 91,50,000ची रोख रक्कम होती, ती जप्त करण्यात आली होती। ही रक्कम ऊसतोडणी कामगारांना देण्यासाठी होती असा दावा देशमुख यांनी केला होता। मात्र निवडणूक आयोगाला दिलेल्या स्पष्टीकरणात ही रक्कम लोकमंगल मल्टीस्टेट बँकेची असल्याचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे या रकमेमागचं गौडबंगाल तरी काय असा प्रश्न आता निर्माण झालाय। आणि सुभाष देशमुख यांनी काल या रकमेच्या संदर्भात नेमका काय खुलासा केला होता, काय दावा केला होता, तो पाहूयात। अधिकृत व्यवसाय करतो, नुसतं कागदावरती व्यवसाय करत नाही। त्यामुळे माझ्याकडे काय असला विषय येतच नाही। पण का तुम्ही मला विचारता मला हेच कळत नाही। तुमच्यासारख्याकडचे असलेले पैसे कुठे ठेवता काय? माझा हाही दावा आहे की सगळ्यांनी चौकशी करावी, कोणीही यावं, कुठे बी जावं आणि माझी खरंच चौकशी करावी। माझ्याकडे किती असेल तेवढे घेऊन जावं, एकतर एक तुकडा बी सापडायचा नाही। लोकमंगलची जी 91,50,000ची रक्कम सापडलेली होती त्याबाबत जे स्पष्टीकरण दिलं होतं सुभाष देशमुख यांनी, त्याबाबत अनियमितता आढळलेली आहे या जप्त झालेल्या पैशांबाबत आणि याबद्दलचं स्पष्टीकरण खुद्द सुभाष देशमुख यांनीच दिलेलं आहे। आणि जप्त केलेल्या पैशात अनियमितता होती हे मान्य केलेलं आहे देशमुख यांनी। राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। राहुल, काय तपशील, काय म्हणतात देशमुख? सहकार मंत्र्याचं असं म्हणणं आहे की आम्ही हे पैसे जे आहेत ते लोकमंगल बँकेचे कर्मचारी आणि त्यांच्या उद्योग समूहात असलेले जे कारखाने आहेत त्यातल्या ऊस तोडणी कामगारांसाठी पाठवलेले होते। परंतु मधल्या काळामध्ये नोटाबंदीचा निर्णय आला। हा नोटाबंदीचा निर्णय आल्यानंतर सुद्धा आम्ही ते पैसे परत घेतले नाहीत, कारण त्यांना अशी आशा आणि अपेक्षा होती की केंद्र सरकार हे जिल्हा बँकेच्या माध्यमातून नोटाबंदीला परवानगी देईल, पण ते झालं नाही। आणि जेव्हा ही रक्कम परत आणली जात होती तेव्हा ती नगरपालिका निवडणूक कर्मचाऱ्यांच्या समोर आली। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कुठल्याही नगरपालिका निवडणुकीच्या वाटपासाठी हा पैसा नेलेला जात नव्हता, त्यामुळे इथे जर काही अनियमितता असेल तर त्याची शिक्षा भोगायची माझी तयारी आहे, परंतु हा कुठेही पैसा वाटला जात नव्हता असा त्यांचा आजची भूमिका आहे। परंतु म्हणूनच नवीन प्रश्न असे निर्माण होतात की राज्य निवडणूक आयोगाकडे जो लोकमंगल मल्टीस्टेटनी खुलासा दिला त्यात ते असं म्हणतात की हा पैसा बँकेचा आहे आणि स्वतः सहकार मंत्री असं म्हणतात की हे राहुल, मी तुला थोडंसं थांबवते। स्वतः सहकार मंत्री सुभाष देशमुख आता आपल्यासोबत आहेत। देशमुखजी, काय म्हणणं आहे तुमचं त्या 91,50,000बद्दल? हे पैसे बँकेचे आहेत। बँकेने 5-6 तारखेला खाली वाटपाला दिले होते, पण रविवार 6 तारखेला 7 तारखेला पूर्ण पेमेंट झालेलं नसेल। 8 तारखेला तर ह्याच्यावरती 500,000वरती बंदी झाली आणि मग स्वाभाविकपणे ते पैसे काय करायचे, काय नाही, कसे पाठवायचे आणि एक साधा एक अपेक्षा असेल की बाबा आता रिलीज मिळेल, आपल्याला रिलीज मिळेल एखाद्या वेळेस म्हणून ते राहिले। बाकी काही नाही, पैसे हिशोबाचे आहेत, बेहिशोबी पैसा नाही। बँकेच्या रेकॉर्डवरती आहे ते हेड ऑफिसला पैसे सगळी शाखा मिळून हेड ऑफिसला घेऊन येत आहेत। देशमुखजी, राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी फोनवरून आपल्यासोबत आहेत, ते तुम्हाला प्रश्न विचारतील। राहुल देशमुख साहेब, मला हे पूर्ण मान्य आहे की तुम्ही सहकार मंत्री आहात तर छोट्या छोट्या गोष्टीकडे तुमचं कदाचित लक्ष नसेल, परंतु हे कसं शक्य आहे की पैसे पकडल्यानंतर तब्बल 23 तास तुमच्या लोकमंगल मल्टीस्टेटला खुलासा करायला लागले, त्यामुळे गोंधळाचं वातावरण आणि संशय सुद्धा वाढलाय। मी मान्य करतोय, एक स्टाफ तेवढा म्हणजे क्षमतेचा नसेल, त्याच्याबरोबर झालेला असते, त्याच्या मर्यादा असतील एखाद्या समजून सांगण्याच्या, कायद्याच्या भागाच्या। आपण काय करायला पाहिजे होतं, प्रमुख जे असतात त्यांना ते पूर्ण ज्ञान असते, म्हणजे फक्त जा म्हणून पोट ठेवलेले असतात, जा बाबा तिथे हेड ऑफिसला देऊन नाही आपल्या। नाही मंत्री महोदय, तुमची ही आर्ग्युमेंट यासाठी मान्य होत नाही की तुम्ही राज्याच्या सहकार विभागातले मंत्री आहात। केंद्र सरकारचा एवढा मोठा निर्णय आलेला आहे, सगळीकडे ह्या बातम्या येत होत्या की 1,500च्या नोटा पकडल्या जात आहेत। मुळात ती जी रक्कम नेली जात होती त्या रकमेच्या बरोबर कुठलीही कागदपत्रे नाहीयेत आणि म्हणून
हा पैसा निवडणुकीसाठी वापरला जातो हा आमचा आक्षेप नाहीये. तो थेट निवडणूक आयोगाने तुमच्यावरती ठपका ठेवलाय. म्हणजे मुळात राज्याच्या सहकार मंत्र्याच्या अखत्यारीतल्या असलेल्या कुठल्याही बँकेमध्ये नियम पाळले जात नव्हते. आणि आता जर असा संशय व्यक्त केला जात असेल की नगरपालिका निवडणुकीसाठी हा पैसा होता तर मग त्यात गैर काय? राहुल सुभाष देशमुख यांनी फोन ठेवून दिलेला आहे, त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. मात्र सोयीस्करपणे पुढचा प्रश्न ऐकून न घेता त्यांनी फोन कट केलेला आहे. त्यांनी मात्र स्पष्टीकरण दिलेलं आहे की हा या पैशांमध्ये अनियमितता आहे आणि ही अनियमितता आढळलेली आहे आणि जी शिक्षा मला होईल ती मी भोगायला तयार आहे असं देखील सुभाष देशमुख यांनी म्हटलेलं आहे. मात्र याबाबत राहुल कुलकर्णी आमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत त्यावरती उत्तर देणं मात्र देशमुख यांनी टाळलेलं आहे. दरम्यान जेव्हा ही 91,50,000ची रक्कम सापडलेली होती त्यानंतर सुभाष देशमुख यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता आणि तब्बल 23 ते 24 तासांनंतर आता त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, त्यांनी स्वीकारलेलं आहे की या पैशांमध्ये अनियमितता होती. काल सुभाष देशमुख यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलेलं होतं ते देखील ऐकूयात. अधिकृत व्यवसाय करतं, नुसतं कागदावरती व्यवसाय करत नाही. त्यामुळे माझ्याकडे काय असला विषय येतच नाही. पण का तुम्ही मला विचारता मला हेच कळत नाही. तुमच्यासारख्याकडचे असलेले पैसे कुठं ठेवता काय? माझा आजही दावा आहे की सगळ्यांनी चौकशी करावी, कोणीही यावं कुठे बी जावं आणि माझी खरंच चौकशी करावी. माझ्याकडे किती असेल तेवढं घेऊन जावं, एकतर एक तुकडा बी सापडायचा नाही. तेव्हा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आता थोड्या वेळापूर्वीच स्पष्टीकरण दिलेलं आहे. खरं तर कबुली दिलेली आहे की जप्त केलेल्या पैशांमध्ये अनियमितता होती आणि याबाबत जी काही शिक्षा असेल जी मला होईल ती मी भोगायला तयार आहे. मात्र कोणत्याही प्रश्नावरती स्पष्टीकरण देणं मात्र सुभाष देशमुख यांनी टाळलेलं आहे. आता काही क्षणांपूर्वी सुभाष देशमुख यांनी एबीपी माझाला फोनवरून प्रतिक्रिया दिली, त्यावेळी त्यांनी कबुली दिली. मात्र जे प्रश्न विचारले गेले त्यावरती कोणत्याही पद्धतीचं स्पष्टीकरण देणं, खुलासा करणं सुभाष देशमुख यांनी टाळलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच ही रक्कम पकडण्यात आलेली होती निवडणूक आयोगाकडून, जी रक्कम तब्बल 91,50,000 रुपये इतकी होती. सुरुवातीला याबाबत माहिती देण्यात आली, दावा करण्यात आला देशमुखांकडून की जे ऊसतोड कामगार आहेत त्यांना देण्यासाठी ही रक्कम बाहेर काढली गेलेली आहे, जी जीपमधून नेली जात होती. मात्र त्यानंतर आज त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की या पैशांच्या हिशेबाबाबत अनियमितता आहे.